तब्बल 9 महिने 13 दिवस अंतराळ स्थानकात अडकून पडलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोरसह त्यांचे 2 सहकारी अंतराळवीर निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव यांच्यासह 19 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर सुरक्षित उतरले। अमेरिकेतील फ्लोरिडाच्या समुद्रात या अंतराळवीरांचे स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल बुधवारी पहाटे लँड झालं आणि जगाने सुटकेचा निश्वास सोडला। अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना कधीही अंतराळात अशा पद्धतीनं 9 महिने राहावं लागेल असा विचार सुद्धा केला नसेल। त्यांचा बोईंग स्टारलाइनर अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाण्याचा सुरुवातीचा प्रवास जून 2024 मध्ये केवळ 8 दिवसांसाठी होता। परंतु यानात तांत्रिक समस्या निर्माण झाली, त्यामुळे त्यांच्याशिवाय यान पृथ्वीवर परत आलं। त्यामुळे त्यांचा अवकाशातील मुक्काम अपेक्षेपेक्षा जास्त लांबला। सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या असल्याने संपूर्ण भारत त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात चिंताक्रांत होता। बुधवारची रात्र अनेक भारतीयांनी वृत्तवाहिन्यांकडे डोळे लावून जागून काढली आणि सुनीता विल्यम्स यांच्या सुरक्षित आगमनासाठी प्रार्थना केली। त्यांचा 9 महिन्यांचा अंतराळातला प्रवास कसा होता आणि यापुढची त्यांची आव्हानं काय आहेत, हे आजच्या DG9 कट्ट्यावर आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर DG9 कट्ट्यावर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी अंतराळयान सुरक्षित उतरलं तो क्षण पुन्हा एकदा अनुभवूया। We can see some harnessing being placed around the capsule. This harnessing is what will be used to lift the Dragon capsule out of the water and onto the closing the distance there between dolphin cam back again. we can see that अंतराळयान सुरक्षितपणे उतरल्याचं कळताच अमेरिकेप्रमाणे भारतात सुद्धा जल्लोष झाला। सुनीता विल्यम्स यांचं मूळ गाव असलेल्या गुजरातमधल्या झुलासनमध्ये तर विशेष जल्लोष साजरा करण्यात आला। सुनीता विल्यम्स यांचं यश संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा विषय ठरला। सुनीता विल्यम्स परतल्याचा आनंद सोहळा जगभरात साजरा होत असताना एक जुनी जखम पुन्हा उघडली। ती म्हणजे अंतराळवीर कल्पना चावला यांचा दुर्दैवी अपघात। 1 फेब्रुवारी 2003 रोजी भारताच्या लेकीनं अंतराळातून येताना आपले प्राण गमावले। अंतराळवीर कल्पना चावला या त्यांच्या कोलंबिया अंतराळ यानातून पृथ्वीच्या दिशेने येत असताना अवघ्या 16 मिनिटांपूर्वी यानाच्या डाव्या पंखात बिघाड झाला आणि यान टेक्सास आणि लुईसियाना राज्याच्या आकाशातच हवेत विखुरलं। पण आज कल्पना चावला आणि भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स या दोघींनी अनेक भारतीय तरुण तरुणींना विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा दिली। आत्ता परतलेल्या दोन्ही अंतराळवीरांना काही शारीरिक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे। नासाकडून मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा दोन्ही अंतराळवीरांना स्पेसएक्स कॅप्सूलमधून बाहेर काढण्यात आलं, त्यांना ताबडतोब स्ट्रेचरवर झोपवण्यात आलं। यानंतर त्यांना दीर्घ वैद्यकीय तपासणी प्रक्रियेसाठी पाठवलं जाणार आहे। या दोघांच्याही संपूर्ण शरीर तपासणी तसंच विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात येणार आहे। यासोबतच त्यांना खास डाएट प्लॅन मधून जावं लागणार आहे। या काळात त्यांना आहार तज्ञांच्या देखरेखीखाली पौष्टिक आहार घ्यावा लागेल, तसंच फिटनेस ट्रेनरच्या देखरेखीखाली नियमित व्यायाम करावा लागेल, जेणेकरून त्यांचं शरीर पूर्वीसारखं लवचिक होईल आणि त्यांचे स्नायू मजबूत होतील। सुनीता विल्यम्स या 59 वर्षांच्या आणि बुच विल्मोर 61 वर्षांचे असल्याने त्यांना पूर्णपणे बरं होण्यासाठी 1.5 ते 2 महिने लागू शकतात। अंतराळातील किरणोत्सर्गाने त्यांच्या शरीरावर परिणाम केला असण्याची शक्यता आहे। हे दोघं सुद्धा पूर्वीपेक्षा अधिक अशक्त दिसतायत। त्यांचा रंग सुद्धा फिकट झालाय आणि दीर्घकाळ एकटं राहिल्याने त्यांच्या मानसिक स्थितीवर सुद्धा परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे। सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा वाढीव अंतराळ मुक्काम अंतराळ प्रवासातील अनिश्चितता आणि आव्हानांकडे लक्ष वेधतो। भविष्यातील मोहिमांसाठी दीर्घकालीन अंतराळ प्रवासाची तयारी, विश्वासार्ह अंतराळ यानांची उपलब्धता आणि नव्याने विकसित यंत्रणांची काटेकोर चाचणी घेण्याचं महत्त्व यातून अधोरेखित झालंय। लवकरच भारताची गगनयान मोहीम सुद्धा आहे। भारतासाठी हा सुद्धा एक मोठा धडा आहे। 8 दिवसांची मोहीम 9 महिन्यांपर्यंत लांबली, पण या परिस्थितीतही सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी राखलेला संयम, धैर्य हे खूप शिकवणार आहे। त्यांच्या हिमतीची दाद द्यावीच लागेल।
त्यांच्या यशस्वी परतीने अंतराळ संशोधनातील एक नवा अध्याय लिहिला गेलाय. आकाशाला गवसणी घालणाऱ्या या दोघा अंतराळवीरांना सलाम. तुर्तास या भागात मी इथेच थांबते. अशाच इंटरेस्टिंग विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत. पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि DG9 कट्ट्याला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.